ही जी सुंदर फुलं दिसत आहेत तुम्हाला, ही जसं निसर्गाचं सौंदर्य वाढवतात त्याच पद्धतीनं आयुर्वेदामधली सुद्धा अत्यंत चमत्कारिक ही वनस्पती आहे. या फुलाचा नुसता वास जरी तुम्ही घेतला तरी तुम्हाला ॲलर्जीची समस्या असेल, म्हणजे सतत शिंका येणं किंवा धुळीची ॲलर्जी असेल, डोकेदुखीची समस्या असेल, ती पूर्णपणे निघून जाते. इतकी ही फुलं गुणकारी आहेत. त्याचबरोबर चेहऱ्यावर लकवा मारलेला असेल, चेहऱ्यावरचा लकवा पूर्णपणे घालवणारी ही वनस्पती आहे. त्याचबरोबर गर्भवती माता भगिनींच्या पोटावर जे स्ट्रेच मार्क आलेले असतात किंवा पुरुषांच्या सुद्धा जिम मारल्यावर किंवा व्यायाम केल्यामुळे जे स्ट्रेच मार्क आलेले असतात ते चुटकीमध्ये घालवणारी ही वनस्पती आहे. आर्थरायटिसची जी समस्या आहे ती सुद्धा निघून जाते. हायड्रोसिल म्हणजे जे अंडकोश वृद्धी बऱ्याच लोकांना त्रास असतो, ती समस्या सुद्धा या वनस्पतीनं पूर्णपणे निघून जाते. या वनस्पतीच्या फुलाचा गुलकंद आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळतो. अत्यंत महत्त्वाचा आणि आयुर्वेदिक चमत्कारिक हा फुलाचा गुलकंद असतो. याने पोट व्यवस्थितरित्या साफ होतं आणि आतडी तुमची कोरडी न झाल्यामुळे मूळव्याधीची समस्यासुद्धा यानं निघून जाते. इतकी ही महत्त्वाची वनस्पती आहे आणि सर्वत्र उपलब्ध असणारी ही वनस्पती आहे. आपल्या फुलाच्या या विशिष्ट रचनेनं निसर्गाचं सौंदर्य अनेक रीतीनं बहरून आणणारी ही वनस्पती आयुर्वेदामधली सुद्धा अत्यंत चमत्कारिक वनस्पती आहे. ही जी वनस्पती तुम्हाला दिसते आहे, या वनस्पतीला मराठीमध्ये बहावा असं म्हणतात, काही ठिकाणी याला कर्णिकार सुद्धा म्हणतात. या वनस्पतीची जी फुलं आहेत ते गोशामध्ये येतात आणि या वनस्पतीच्या फुलांची भाजीसुद्धा आदिवासी भागामध्ये बनवली जाते. फुलांची कळ्यांची भाजी बनवली जाते. शिवाय ह्या फुलांचे जे गोस आहे ते कानाला लावण्यासाठी आणि केसाला लावण्यासाठी सुद्धा वापरले जातात. याला संस्कृतमध्ये आर्गवत नाव आहे, इंग्लिशमध्ये याला लॅबेरनम असं नाव आहे, तर हिंदीमध्ये याला अमलतास असं म्हणतात. आयुर्वेदामध्ये या वनस्पतीच्या पानाचा, फुलाचा, फळाचा आणि मुळीचा खूप चांगल्या रीतीनं वापर होतो. फार पूर्वीपासून या वनस्पतीचा वापर हा आयुर्वेदामध्ये केला जातो. या वनस्पतीची साल ही कातडं कमवण्यासाठी सुद्धा वापरली जाते. इतकी ही महत्त्वाची आणि अत्यंत गुणकारी अशी वनस्पती आहे. तर आता प्रत्येक आजारासाठी या वनस्पतीचा वापर कसा करायचा आहे ते पाहूया. ही वनस्पतीची फुलं सध्या खूप गोशामध्ये तुम्हाला आलेली दिसतील. अत्यंत कुठेही सहजरित्या उपलब्ध होणारी वनस्पती आहे. जर तुम्हाला सतत शिंका येत असतील, ॲलर्जीची समस्या असेल, कुठल्याही प्रकारची ॲलर्जी असेल, तर या वनस्पतीच्या फुलांचा वास जर तुम्ही घेतला तर सतत शिंका येण्याची जी समस्या आहे ती निघून जाते. या फुलांचा वास सुद्धा खूप सुंदर येतो. त्याच्यामध्ये असणाऱ्या आयुर्वेदिक गुणानं आपली जी ॲलर्जीची समस्या आहे ती निघून जाते. इतकी गुणकारी ही वनस्पती आहे. गर्भवती माताच्या पोटावर स्ट्रेस मार्क आलेले असतात किंवा काही पुरुषांच्या जिम मारल्यामुळं, व्यायाम केल्यामुळं सुद्धा हातावर वगैरे स्ट्रेच मार्क आलेले असतात. तर हे घालवण्यासाठी या वनस्पतीची जी पानं आहेत ती दुधामध्ये जर वाटली आपण, याची वनस्पतीची पानं असतील, बहाव्याची पानं किंवा ह्या वनस्पतीची फुलं जर मिळाली तर फुलंसुद्धा, तर आपण दुधामध्ये, गाईच्या दुधामध्ये चांगल्या रीतीनं वाटायची आहेत आणि ती ज्या ठिकाणी स्ट्रेच मार्क आलेला आहे त्या ठिकाणी लावायचे आहेत. स्ट्रेच मार्क पूर्णपणे निघून जातात. इतकी ही चमत्कारी वनस्पती आहे. रक्तपित्ताची बऱ्याच जणांना समस्या असते. आता रक्तपित्त म्हणजे काय, तर नाक, कान याच्यामधून रक्त येतं, सतत रक्त येतं. तर अशी समस्या असेल तर या वनस्पतीची जी फुलं आहेत, 10 ते 12 फुलाचा अशा पद्धतीनं वापर करायचा. एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये 10 ते 12 ही फुलं आपल्याला टाकायचे आहेत. चांगल्या रीतीनं त्याला 2-3 तास तसंच राहू द्यायचे आणि त्यानंतर ते पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि ते पाणी ज्या व्यक्तींना अशा रक्तपित्ताची समस्या आहे अशा व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे. सलग 3 ते 4 दिवस हा उपाय करायचा आहे. नाकामधून, कानामधून रक्त येण्याची समस्या पूर्णपणे थांबून जाते. चेहऱ्यावर लकवा मारणे ही एक जी समस्या आहे ती सुद्धा या वनस्पतीच्या वापराने निघून जाते. या वनस्पतीच्या पानाचा काढा हा यासाठी अत्यंत गुणकारी ठरतो. या वनस्पतीच्या 2 ते 3 पानाचा आपल्याला काढा बनवून घ्यायचा आहे आणि तो काढा साधारणतः 50 ml मध्ये आपल्याला त्या लकवा मारलेल्या व्यक्तीला, चेहऱ्याचा लकवा मारलेल्या व्यक्तीला द्यायचा आहे. चेहऱ्यावरचा लकवा मारलेला यानं पूर्णपणे निघून जातं. हायड्रोसिल म्हणजेच अंडकोश वृद्धी नावाचा एक आजार असतो पुरुषांमध्ये, तो घालवण्यासाठी याचा अत्यंत महत्त्वाचा उपयोग होतो. याच्या फळामध्ये म्हणजे याची जी शेंग असते ही आपल्याला आयुर्वेदिक दुकानामध्ये सुद्धा मिळते. त्यामध्ये गर निघतो आपल्याला, तो गर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि गाईच्या तुपामध्ये त्याला चांगल्या रीतीने उकळून घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण तयार होणार आहे ते मिश्रण आपल्याला त्या ठिकाणी लावायचं आहे. अंडकोश वृद्धीची समस्या किंवा हायड्रोसिलची जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाते. या वनस्पतीच्या फुलांचा गुलकंद सुद्धा बाजारामध्ये मिळतो. आता बऱ्याच जणांना बद्धकोष्ठतेची समस्या असते, पोट व्यवस्थित साफ होत नाही आणि त्यामुळे मूळव्याध
होत असतो. तर हा गुलकंद जर आपण खाल्ला तर कॉन्स्टिपेशनची जी समस्या आहे म्हणजे पोट साफ न होण्याची जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाते आणि मुळव्याध सुद्धा तुमचा बरा होतो. इतकी ही चमत्कारिक वनस्पती आहे आणि सहजरित्या उपलब्ध होणारी वनस्पती आहे. या वनस्पतीचा तुम्ही अवश्य वापर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या वनस्पतीचा फायदा शेअर करा आणि शक्यतो अशी झाडं जी आहेत त्याला कुणीही तोडू नका. ही निसर्गाचं वरदान असणारी झाडं आहेत म्हणून याचं संरक्षणही करा. धन्यवाद.